निकाल लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला असं वाटतं की मतदार आम्हाला बंद पेटीमध्ये मतं करतील आणि विजय आमचाच होईल. 99% झालं आहे. फक्त एक मतदान राहिले. 40 मतदान आहेत, 39 झालं आहे. तर एक मतदान राहिले, ते 100% मतदान होईल. एक जवळपास 100 मतांनी देशमुख साहेब विजय होतील असं आमची अपेक्षा आहे. भेट झाली, सगळ्या मतदाराला भेटलेत, सगळ्या पदाधिकाऱ्याला भेटले. महाविकास आघाडीच्या टोटल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, त्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला भेटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष, शहरा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आम्हा सर्वांना मानपान देऊन भेटलेत. बाहेरगावी गेलेत, आम्हाला सांगून गेले ते, मला आणि प्रकाशरावला दोघालाही. आणि तालुक्यात परळी तालुका आता एकदम शांत झाला. त्याच्यामुळं आम्ही दोघं आणि इतर आमचे सगळे पदाधिकारी आम्ही सगळं म्हणजे टोटल सकाळी 8पासून हे प्रक्रिया केली. तर आता जवळपास 99.99% मतदान झालं. 1% मतदान राहिले, फक्त एक मतदान राहिलेले. 40 पैकी म्हणजे आमच्या उमेदवाराला एक 12 ते 15 पडायला पाहिजे. जसं आमचा संपर्क झाला, ज्यांची बोलणं झालं आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगळी खदखद आहे, ती ह्या मतदानरूपी दिसून येईल आणि कळेल मतदान किती होईल, काय होईल. आम्हाला चांगली अनुकूल परिस्थिती आहे. जे ते उमेदवार मतदान करून आम्हाला प्रत्येकजण जवळजवळ भेटून गेलं आहे, जातानाही भेटून गेले, येतानाही भेटून गेले आहे. मतदाराचा चांगला प्रतिसाद आहे असं आम्हाला तर वाटलं नाही. कारण आमचे उमेदवार एकदम जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो कामाचा माणूस आहे. जिल्हा परिषद सदस्य 5,000 मतांनी निवडून आलेला आहे आणि मग त्या अर्थ तो कामाचा माणूस आहे. आणि ते पूर्ण त्या विभागाला आमच्या कळालं आहे की बाबा जिल्हा परिषद सदस्य 5,000 मतांनी निवडून येतो आहे, तर विधान परिषदेचा आमदार झाल्यावर तर आपल्या सर्वांचे कामं योग्य दिशेने करीन. म्हणून कुठं काय आम्हाला असं वाटत नाही पैशाचा काय बाजार झाला. महायुतीकडून काही चर्चा आहे, पण ते आमच्या काही निदर्शनात काय आलं नाही महायुतीचं. हां.